उपास सुटला पण नाही तर पाणीपुरी खावायची सोय चालू केली लगेच. तुमची मुले तुम्ही आणली का ना? माझी मुलं मी जेवून जायला जशी काही ती तुमचा माकडा इकडं बघा काय करून चापटवी ना चापटवी मुतवीन फटक्याच्या लगेच. शानपणा कमी कर. घे बड्डे बॉय. तू मला रोज भरवते ना, आज मी तुला भरवते. घे हॅपी बड्डे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 11 डिसेंबर आणि आज आहे चिन्मयचा वाढदिवस. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर महालक्ष्मीची पूजा आणि चिन्मयचा वाढदिवस हा एकाच दिवशी आलेला आहे. तर खूप भारी स्पेशल डे आज आहे. तर तुम्हाला छान आजचा दिवस आम्ही जो काही सेलिब्रेशन करू ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सो चलो आत्ता. तू काय बघतोस रा? खिडकीच्या काय बघतोस हिरो? हिलो बाबू तू काय बघतोस? हिलो बाबू अरे 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 नाक अटकलं तुझं. नाक खिडकीमध्ये नाक कापायला लागलं नाक तुझं. मग ए मम्मी तू काय पण बोलते हा? तुझे नको बाबा, तू काय पण बोलतेस मम्मा. काय पण नको बोलू, मारेन मम्मी तुला, मारेन. मम्मा आज मस्त केक खायला भेटेल. चिन्मय दादाचा बर्थडे आहे ना, मोठा पीस द्या केकचा खायला. मला केक जाम आवडते ना. चाला येला माझ्या येला पोल्या यो. बघ कसं बसलाय खिडकीवरती येऊन ना. बघा त्याची बसायची जागा आहे काही खिडकीवरती. इथं बसतं माझं सगळं बाहेरचा नजारा बघतो. मग छोना काय राय तिथं का बसलाय? बड्डे बॉय चुलीच्या जागा भुंडा शकवते. शाबास. काय रे बड्डे बॉय पार्टी कधी शिला त्या सांग. चुलीच्या जर कागदा का भेटवल्या नी हा माकडा इकडं बघा काय करून चापटवी ना चापटवी मुतवीन फटक्याच्या लगेच. शानपणा कमी कर. बड्डे बाय रुमाल पासून कुठे चालले डोक्याला? डोका दुखतो तुझं. हे बाबा इथं फुलान बघा. हे बाई ही पानं घ्या, भारी पानान बघा. इथेच्यावरती एकदम कौली बनवले बघा ना. पाच घ्या, डाली तोडली तरी चालेल. चला आता बी मला मदत करतात मस्त. बोलते पानं बिना तुला तोडून देतात तर तू माणसं बोलते तिकडं. ए काय झालं रा? ते ड्रेसिंग तरी कशी गेली अशी? मंडळी आता मस्त लक्ष्मीची पूजा मांडायला घेते. घरांची सगळी आता कामं आवरल्यान. मस्त फरशी बिरशी सगळं पुसून घेतले. देवपूजा वगैरे सगळं आवरले. आज जेवण बनवायचा काही प्रश्नच नाही, कारण का चिन्मयचा आज बड्डे आहे. तर चिन्मय बोलला मी बाहेर जाईन मित्रांच्या सोबत. उंबराची घ्या 5 आणि जांभळीची घ्या 1, आंब्याची ना फणसाची घ्या. तर तोपर्यंत मला आता चला पूजा मस्त मांडून घेते आणि मग संध्याकाळचे तुम्हाला छान मस्त असा चिन्मयचा वाढदिवस तुम्हाला सेलिब्रेशन करताना पाहायला भेटेल. तर मस्त रांगोळी काढून घेतले. लक्ष्मीची पूजा मांडून झाली मस्त. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. तर मंडळी इथे मस्त पुरणपोळ्या बनवल्यात. हे बघा मस्त पुरणपोळ्या बनवल्यात. आज चिन्मयचा वाढदिवस पण आहे आणि बरं आज लक्ष्मी मातेचा 3रा गुरुवार पण आहे म्हणून. आणि ते लक्की आणि सोनचीसाठी चपात्या बनवल्यात. म्हणजे थोडंसं पुरणपोळीचं पीठ उरलेला होता ना, म्हणून तुम्हाला इथे चपात्या पिवळ्या दिसत असतील. त्या मिक्स करूनच बनवल्यात. पुरणपोळ्या बनवल्या तर तुम्हाला काही दाखवायला पण नाही मला भेटल्या, कारण की माझी पूजा झाली ना लगेच हे पण बाहेर गेलेलं. मग त्याच्यानंतर घरात कोणी नव्हतं म्हणून मी काही ब्लॉग पण नाही शूट केला. बरं जाऊ दे, आता हे पण येतील, चिन्मय पण येईल तर बरं आता ब्लॉग शूट करते मी. आणि मग पुरणपोळी आणि चपात्या बनवल्यात लक्की सोनूसाठी आणि पुरणपोळी चिन्मयसाठी बनवले. त्याला पुरणपोळी खूप जास्त आवडते. बरं चला एक आज 3ऱ्या गुरुवाराला बरं त्याचा वाढदिवस पण आला आहे आणि मस्त आज दिवस पण आहे. तर बरं
त्याला गोड काहीतरी खाऊ घालते आणि आमच्या चिन्मयला पुरणपोळी खूप जास्त आवडते म्हणून पुरणपोळी बनवली. गावातून सामान घेऊन आल्या पिशव्या आत ठेवल्या. चला आता देवपूजा करून घेते मस्त. काय रे चिन्मय, तुला मी आता काय बोलू सांग. काटा लगा आई लगा. काय बोलते. केक बरं पप्पाला आणायला पाठवले तर पप्पाना पण केक आणायचा कॅन्सल करायला लावलं यांनी. बोलते भाऊ आल्याशिवाय मी बड्डे सेलिब्रेशन करणार नाही. आवरा भाऊवरती जीव ओतून झाले तुझा. भाऊ तुझा हप्ता झाला, फिरायला गेले. हां भाऊ मजा करते तिकडं मित्रांच्या सोबत. तू भाऊ नाही म्हणून सेलिब्रेशन करत नाही म्हणजे किती जीव आहे तुझा भाऊवरती. असा शेवटपर्यंत जीव ठेवू म्हणजे झाला लगीन बिगीन झाल्यावर. पण इकडे बघ तू का पप्पाला केक नाही आणून दिला सांग पहिले. पप्पाला मी पाठवलेलं केक आणायला, मग तू का नाही बोलला सांग. पैसा 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 हां पैसा जमा करेगा. बाई 300 आणि 400 रुपये तुझं किती पैसे जमा झालात तर. हां 1 करोड रुपया. हां तू तर बोलला भाऊ नाही म्हणून बोलते सेलिब्रेशन नाही करायचं. भाऊ आल्यावरती बोलते करू. भाऊ आल्यावर करणार आहे. 1 करोड रुपया सेव करेंगे अभी अपन. सेव. सांग ना भाऊ आल्यावर केक कापायचा आहे का. यस. बघ र मोनू व्हिडिओ बघ आता तूच सांग. बोलतं भाऊ येईल तेव्हाच मी बोलते बड्डे सेलिब्रेशन करीन. आता भाऊ तर जवळ पण नाही आहे की येऊ शकते केक जेवून. भाऊ तर पकात लांब. तुला काय चिव किती वाजला. किती म्हणजे 10:30 वाजल्यात बरोबर. आणि मी आत्ता जेवण बनवायला घेतले कारण का चिन्मय पण गेलेला बाहेर. तो पण लेट आला. तो म्हणजे आत्ताच आला आहे. तो 5-10 मिनटं झाली आले तर. आणि हे पण बाहेर गेलेले, हे पण आता आले. मी गेलेली प्लांटवर. मी पण 10 वाजता आले बंद करून. त्याच्यामुळं मग बरं जाऊ दे. मला काही जेवण बनवायला काही जमलाच नाही, टाईमच नाही भेटला. प्लांटवर यायचं बरं. मस्त आता गरम गरम मस्त पुलावच बनवते. म्हणजेच आपल्या गावठी भाषेत बोलायचं झाला तर खिचडी भात. मस्त खिचडी भात, आंब्याचा लोणचा, पापड, मिरची आणि मस्त साजूक तुपातली पुरणपोळी. ती या तुम्ही बी आमच्याकडे जेवायला. ओके इकडे बघा याचं काम चालू आहे. पाणीपुरी आणले नाही आणि याला काही चैन नाही बरं. चला आता मस्त मिक्स करून घेता. उलपत पण टाकायला पाहिजे होती का थोडीशी राईसमध्ये. मस्त खिचडी भात मंडळी. आज एका हातामध्ये कॅमेरा पकडले म्हणून मला काही मिक्स करायला जमं नाही. ग तर तुम्ही सांगाल ताई तुला काही गाठलता पण ये नाही ग. हा चिन्मय भाऊच्या बरोबर जायचं तर गडबड मला नेले का तू. उपास सुटला पण नाही तर पाणीपुरी खावायची सोय चालू केली लगेच. हा मग तुमची मुले तुम्ही आणली का. माझी मुला मी जेवून जायला जशी काही ती. तुमचा पोऱ्या बाप्पाच्या तोंडाला आवडी चव तर पोरांची नसेल. नाही चव नाही चव. मी कणाची पण जेवतो. हो ग मला काही यायला लागलं नाही तुम्हाला. हा ग मग आता कोणी ओपनिंग करायला घेतली त्याची. तुम्ही सगळं पोरांना कमाल तुमची. खाता तुम्ही माझ्या तोंडाला पाणी पुसता का. मग चिन्मय तुझ्यासाठी आज काहीतरी सरप्राईज बनवली मी. काय बनवलं असेल गेस कर चल. अंडा उपास आहे ना अंडा भुर्जी. तुझ्या आवडीचा बनवलंय. तुला जाम आवडते ती वस्तू. हा पुरणपोळी. चिन्मयने गेस केला पण लगेच त्याला माहीत सगळ्यात जास्त का आवडते ते. तुला कसं माहिती बनणार पुरणपोळी बनवेल. तू तर नव्हतं इथे कर. सुगंध आला काय. सुगंध आला हां आपल्याकडे शॉप म्हणून मी शॉप. हां आज पोऱ्याचा माझा बड्डे आहे ना. माझ्या पोऱ्याने जुनं कपडे घातले. आता तो तिकडच्या बुगारायला लागला. तो बघ तो उठला बघ तिकडच्या. नको रे देवा. एक माणसा बिनसा होती का मागच्या जन्मात. देवाने त्यांना कुत्र्यांच्या जन्म पाठवले चुकून शा. दे र आवरेपणा नको करू. दे 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 आवरेपणा नको करू. दे मुख्या प्राण्याला सत्वाचा नाही चिन्मय पाप लागते. मग आता लकीला दे. आता लकीला पण दे. तिकडच्या भूगरती त्याला कोण दिला आता. लकीला पण देस. लकी नाही चावेशीच घाली. आधुनी जा आता. आधुनी जा.
अजून आहे का म्हणतो काय समजा त्या समजा बाबा एकदम स्ट्रॉंग. तिकडं का तुम्ही जो पाणी जाम टाकले वाटतं घरी. तोच पण केला असता ना. आज म्हणणार ना. अरे ये नको ये 12 भांडी तुम्ही मागवता ना मला कसं नको रात्री 12 वाजता. तू मला सांग आज तुझा बर्थडे आहे ना तुझी जुनं कपडे का घातल्या बरं नवीन कपडा असून ना. हा नवीन कपडे नाही घालता आलं तुला. नाही बोलते तो बर्थडे बॉय तू मला रोज भरवते ना आज मी तुला भरवते घे. हॅपी बर्थडे. पाणीपुरी शेवपुरी खाऊन शे मस्त लागतं जाम चविष्ट एकदम. तिकडे बघा आमचा लक्की पण खातं पाणीपुरी. तर मंडळी हे बघा इथं आपला आता मस्त खिचडी भात रेडी झालेला. तर मग जरा मिक्स करून पण दाखवतो तुम्हाला मी. जाम बरी मस्त एकदम. हो आता जेवायला घ्या आता मंडळी एकदम मस्त मऊसूत. एक कसा खिचडी भात जेवल्याच्या नंतर लक्षात आला व्हिडिओ बनवायचा. हां मस्त होते. मस्त होले ना. हे बघा पाणीपुरी खाल्ले ना तिथंच लुटकले योपोरे डायरेक्ट जागावरतीच झोपले. तर मंडळी आता जेवण वगैरे आमच्या सगळ्यांच्या आवरले ना. चिन्मय तर लवकरच झोपला. पाणीपुरी खाता खाता चिन्मय झोपला. सगळी झोपली पण लक्की काय आमचं झोपत नाही. जोपर्यंत लाईट चालू असते ना हॉलची जोपर्यंत मी जागी असते ना तोपर्यंत आमच्या लक्कीला काही झोपलं का नाही. तर आता किती वाजलं एक 11:12 झाल्या. तर चला आता मी पण ब्लॉगचा एंड करत आहो. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटू छानच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. म्हणजे बाय बाय.